आता पत्रकारिता संपली रिपोर्टर संपले. कसं सांग. एक काळ होता की रिपोर्टर ग्राउंडवर जायचा, ग्राउंडवर जाऊन तो तिथल्या लोकांशी बोलायचा, त्याच बातमीसाठी आमदार महोदयांचा बाईट घ्यायचा आहे, नवले सरांचा बाईट घ्यायचा आहे, चासकर सर आहेत मला त्यांचा बाईट घ्यायचा आहे, सगळ्यांची मतं मला त्याच्यावर घेऊन मग मी तो रिपोर्ट फाईल करणार. बरोबर. हे रिपोर्टरचं काम होतं. ते काम संपलं. म्हणून मागच्या काळातले रिपोर्टर्स कोण आहेत, वेगवेगळ्या चॅनल्सवरची त्यांची नावं तुम्हाला पाठ असतील. आता तुम्ही सांगू शकत नाही कारण ती स्क्रीनवरून बाद झाली. आता त्यांना सांगितलं जातं डेस्कवर बसून तुम्ही यांचा बाईट घेऊन या, किंवा आमदार साहेबांना सांगायचं तुमच्याकडे मोबाईल कॅमेरा आहे सर, तुमच्या पीएकडे असेल, समोर कॅमेरा लावा, बाईट करून पाठवा, आम्ही हे करतो. कॉस्ट कटिंग. आणि डेस्कवर बसून ते लिहिलं जाईल रिपोर्टर. येते लक्षात. अर्थकारण बिघडल्यानंतर कॉस्ट कटिंग आणि कॉन्टेंट जो आहे तो कॉन्टेंट मरू लागला. याचा तोटा कोणाला होतोय? अल्टिमेटली लोकांना. आता तुम्ही म्हणाल की मी नकारात्मक बोलतोय का, तंत्रज्ञान आलं म्हणून हे सगळं घडलं का? नाहीये. जशी ही बाजू आहे तशी त्याची दुसरी बाजू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेमध्ये जी नवी आता क्रांती होतीये, त्या क्रांतीनं लोकशाहीकरण करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलाय. आपल्या पत्रकारितेचं लोकशाहीकरण निश्चित होत आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट मांडायची असेल, आधीच्या काळात एक जर ओपेड पेजवर किंवा संपादकीय लिहायचं असेल तर त्या वर्तमानपत्राच्या संपादकांशी माझा काहीतरी चांगले संबंध असणं किंवा तिथं माझी उठबस असणं हे महत्वाचं होतं ना. आणि त्यांनी ठरवायचं की यांना छापा द्यायचं की नाहीये. ते संपादकीय जो होल्ड होता सोशल मीडियाच्या माध्यमातून तो होल्ड संपला. मी माझं पेज क्रिएट करून मी स्वतः छापतो. मला कुठं जायची गरज नाहीये. लोकांना आवडलं तर लोक शेअर करतील, लोक पुढे जातील आणि मी माझं स्वतःचं एक वर्तमानपत्र, एक चॅनल अगदी कमी पैशामध्ये उभं करू शकतो. हे जे लोकशाहीकरण आणि सामान्य सिटीजन जर्नलिस्ट, सामान्य माणूस सुद्धा आज व्हिडिओ बनवून त्याची जी कैफियत आहे ते मांडतो आणि ते टाकतो. हे एक प्रकारचं पॉझिटिव्ह आहे ना. हे लोकशाहीकरण झालं. पण हे लोकशाहीकरण जेव्हा झालं तेव्हा सगळ्यात गंभीर सवाल निर्माण झाला पत्रकारितेच्या समोरचा. आणि तो सवाल आज चॅनेल्स, वर्तमानपत्र, ग्रामीण भागात काम करणारे सगळे असतील, ह्या सगळ्यांच्या समोरचा गंभीर सवाल विश्वासार्हतेचा, क्रेडिबिलिटी. आज पत्रकारितेची क्रेडिबिलिटी प्रश्नांकित झालेली आहे. इतकी की एखादी बातमी आल्यानंतर पहिला प्रश्न हा पडतो बातमीबद्दल नाही, ही बातमी खरी असेल का याबद्दल. तुम्ही करता? मी चुकीचं बोलत असेल तर मला सांगा. आम्ही वरून बघत असतो तर तुम्ही खाली सांगा. एखादी बातमी तुम्ही वाचल्यानंतर पटकन विश्वास किती जण ठेवतात? हा जो क्रायसिस आहे, हा विश्वासार्हतेचा क्रायसिस पत्रकारितेच्या समोरचं सगळ्यात मोठं आजच्या काळातलं आव्हान आहे. कारण झालंय असं, एका बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारितेचं लोकशाहीकरण झालं, हे मान्य आहे. पण त्याचबरोबर एक अतिशय गंभीर गोष्ट घडली. फेक न्यूज आणि अजेंड्यानं या सगळ्याचा ताबा घेतला. ताबा. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय, एआय ने बनवलेलं काय, डीप फेक काय आणि सत्य काय, याच्यातली जी सीमारेषा आहे ती अतिशय धूसर झाली. आणि त्यामुळे पत्रकारितेच्या संदर्भातली जी क्रेडिबिलिटी आहे, विश्वासार्हता आहे, त्या विश्वासार्हतेला खूप मोठा एक तडा जातोय. आणि त्यामुळे पत्रकारितेला त्यांचं सत्व आणि तत्व पाळण्यासाठी, कारण पत्रकारितेचं मूळ गाभा काय आहे
तत्व काय? सत्य. सत्य. आता जर अजेंडा असेल त्याला सत्य म्हणून तुमच्या ताटात वाढलं जात आहे आणि त्यासाठी पुन्हा पत्रकारांचाच वापर केला जातो. हे पण आहे ना. म्हणजे मी कुणाचा तरी अजेंडा चालवतोय तर मला सुद्धा वापरलं जात आहे. मग सामान्य नागरिकांना विश्वास कुणावर ठेवायचा आहे ना सवाल. मग पत्रकारिता इतकी प्रश्नांकित होण्यामागचं कारण काय आहे तर लोकांना आज अजेंडा, पेड न्यूज आणि फेक न्यूज याच्यातलं अंतर कळेनासं झालं आणि त्यामुळे ज्या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली बातमी म्हणजे अंतिम आहे, हे खरंच आहे असं वाटणारा आपला समाज होता ना. तुम्ही सगळे होता. पण आज तसं वाटत नाही. म्हणजे किमान सकाळचं वर्तमानपत्र संध्याकाळी शिळं व्हायचं असं म्हटलं जातं. आता ते सकाळी आल्या आल्या शिळं वाटत असेल, प्रॉब्लेम आहे. तर पत्रकारितेच्या समोरचं हे खूप महत्वाचं एक विश्वासार्हतेचं संकट आहे आणि भविष्यामध्ये त्याच्याबद्दल निश्चितपणे पत्रकारांना पुन्हा तिकडे जावं लागेल. ही क्रेडिबिलिटी पुन्हा मिळवावी लागेल. म्हणून कदाचित विलास बडेला ग्राउंडवर उतरावं लागतं. आणि पुढच्या काळात आम्हा पत्रकारांची जबाबदारी अधिक वाढलेली दिसेल आणि ह्या सगळ्या अर्थकारण करणारे जे आहेत त्यांना हे सांगावं लागेल. जनतेचे प्रश्न, सामान्य माणसाच्या वेदना जोपर्यंत चॅनेलवरती ठसठशीतपणे दिसणार नाही, माझं वैयक्तिक मत आहे, ते ऐकतील की नाही माहित नाही, तोपर्यंत पत्रकारितेची विश्वासार्हता पुन्हा येऊ शकत नाही. सामान्य माणूसच पत्रकारितेला त्याची विश्वासार्हता परत देऊ शकेल आणि ती मिळवण्यासाठी आम्हाला अहोरात्र काम करावं लागणार आहे. आणि एक आहे, मला आश्चर्य या गोष्टीचं आहे बघा, की तटस्थपणे पत्रकारिता करणं याचं कौतुक वाटावं. म्हणजे पत्रकारांना तटस्थ आहे असं वाटावं आणि त्याचं लोकांनी कौतुक करावं. इतकी पत्रकारिता सध्या प्रश्नांकित शिक्षक शिकवत आहे. तर एक मुद्दा हा झाला. दुसरा, जेव्हा पत्रकारितेचा हा जो कॅनव्हास आहे त्या कॅनव्हासवरून केवळ राजकीय मंडळी त्याने हे म्हटलं त्याने हे म्हटलं, सकाळी हा उठला दुपारी हा उठला, दोघांच्या टू विंडो वर्सेस त्याच्यात थोडा मसाला आणि दिवस निघाला. बरोबर. इकडे एक दाढीवाला बसवला, इकडे एक भगवा बसवला, त्याने ह्याला शिव्या त्याने ह्याला शिव्या. अँकरनं म्हणायचं ओ देखो क्या बोल रहा है, ओ देखो क्या बोल रहा है. दोघांनी हे करायचं, जाताना सगळ्यांनी टाळ्या, लोकांनी पण काय भांडले म्हणून डिबेट. हे आम्हाला बदलावं लागेल. आणि मी एक शब्द देतो तुम्हाला, गेल्या काही दिवसातल्या ज्या गोष्टी करतोय त्या अभिमानानं मला तुम्हाला सांगायचं. कालचा डिबेट तुम्ही बघितला असेल, तेव्हा दोन राष्ट्रवादीचे प्रवक्ते एकमेकांच्या विरोधात बोलायला लागले आणि त्यांचा आवाज वाढला. मी त्यांना नम्रपणे सांगितलं, जर राजकीय नेत्यांच्या शपथविधीच्या घाईबद्दल सामान्य माणसाच्या मनात ते रुजलेलं नसेल तर मला वाटतं की माझ्या डिबेटमध्ये भांडणं करून तिसऱ्या दिवशी भांडणं लावणं मला पटत नाही. आणि पुढचे काही दिवस मुळात मला भांडणं लावणं झुंजवणं नाही. त्यामुळे परवा मी एक गोष्ट केली, हिंदी वेगळा आहे, मराठी वेगळा आहे. मराठी माणसं हिंदीत वाल्यांचं जे चालतं मराठीत नाही चालत हे, आणि त्याला साधार लागतं, आकडे लागतात असं सांगून नाही चालत.
महानगरपालिका निवडणुकांच्या निकालाच्या नंतर MIM पक्षानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारली महाराष्ट्रात. त्यामुळे सगळ्यात हॉट वेळ किती आहे सांगा म्हणे मला ती भरपूर आहे. नाही, पुढचं कार्यक्रम काय असेल हा? आम्ही तुमच्यासाठीच आलो. साधारणपणे एक सोपा चमचमीत मसालेदार डिबेट शो काय होऊ शकतो? MIM हिंदुत्ववादी दोन बसवायचे आणि झगडपकड सुरू करून बघा म्हणजे हे होऊ शकलं असतं. पण आम्ही केलं 5 ला 5 मुस्लिम पाहुणे आणले, 3 पुरोगामी विचारांचे, एक MIM आणि एक दुसरा, 5ही मुस्लिम आणून त्यांनी मंथन करायचं. हिरवा करणार याच्यावर नाही, अतिरेकी भूमिका घेणाऱ्या, धार्मिक भूमिका घेणाऱ्या राजकीय पक्षांचं महत्व जर वाढलं, त्यांचा जनाधार वाढला, तर सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रासाठी ते किती योग्य असेल आणि लोक का स्वीकारतायत याच्याबद्दलचं मंथन. आणि मी सांगतो महाराष्ट्राला ते आवडलं. कालचे TRPचे आकडे हातात आहेत. आम्हाला प्रत्येक गुरुवारी परीक्षेला सामोरं जावं लागतं. कुठलाही प्रयोग केला तर असं सांगितलं जातं त्याला विमर्शित आहे. लोकांना आवडतं का? लोकांना हे आवडतं म्हणून गेली काही वर्ष जे सातत्यानं तुमच्या ताटात वाढलं जात आहे ते खोटं आहे हे ठरवण्याचा सातत्यानं आमचा प्रयत्न आहे. माझं महाराष्ट्रातल्या जनतेला हे आव्हान आहे, हे वेगळे जे प्रयोग होतील, जे वेगळे विषय मांडले जातील, पत्रकारितेच्या या प्रयोगांना सामान्य माणसानं दाद दिली तर मला वाटतं पत्रकारितेचं चित्र बदलण्याची ताकद तुमच्या हातात आहे. आम्ही हे खपवून घेणार नाही, आम्हाला हे चालणार नाही. हा सामान्य माणसाचा दबाव गट जर निर्माण झाला पत्रकारितेत, तर पत्रकारितेला सुद्धा त्यांचा विचार करावा लागेल आणि त्यांचा नाच बंद करावा लागेल. शेवटी प्रेक्षकांशिवाय चॅनल नसतं. प्रेक्षक हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि जेव्हा जेव्हा विषयाची मांडणी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा सामान्य माणूस हाच केंद्रित आहे. राजकीय पक्ष केंद्रित धरून जर मांडणी करायला लागलो तर सामान्य माणसापासून तुमचा चॅनल तुटेल. आज सामान्य माणूस जेव्हा भेटतो तेव्हा त्याच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं बोलतो म्हणून. आज तुम्ही एवढं बोललात, आजच्या पत्रकारितेमध्ये मी काहीच केलं नाही, काही वेगळं केलेलं नाही, काहीच नाही. आमच्या आधीच्या पिढ्यानं जे केलं ना काहीच नाही, फक्त थिल्लरपणा केला नाही. तर तुम्ही कौतुक करताय. आम्ही फक्त थिल्लरपणा सोडून दिला ना तरी पुरेसा. हा महाराष्ट्र एवढा दिलदार आहे, तो निस्सीम प्रेम करेल, तो TRP देईल, तो व्ह्यूज देईल. हा महाराष्ट्र वेगळा आहे. हा महाराष्ट्र हिंदी बेल्ट सारखा नाहीये. हा प्रगल्भ आहे, हा विचारी आहे, हा सामंजस्य आहे. हा महाराष्ट्र सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा आहे, भिंती उभ्या करणारा नाहीये. मग त्या जातीच्या असेल, धर्माच्या असेल किंवा विचारांच्या असेल, इथं हा महाराष्ट्र कर्तृत्वाला सलाम करणार. या महाराष्ट्रानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निस्सीम प्रेम केलं. कदाचित त्यांचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये कधी स्वतःच्या बळावरती सत्तेत जाऊ शकला नसेल, एकट्याच्या बळावर. स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, आबा, आता अजितदादा. महाराष्ट्रानं जातीपातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या, विचारांच्या पलीकडे जाऊन प्रेम केलं, कारण हा माणूस कर्तृत्वावर प्रेम करणारा आहे. हे महाराष्ट्राचं वेगळेपण आमच्या पत्रकारितेने जर समजून घेतलं नाही आणि काळानुसार बदलतोय, तंत्रज्ञान बदललंय, हे असंच चालतं, हे ग्लॅमर आहे, हे असंच चालवावं लागेल, मार्केटची गरज आहे असं सांगून जर आम्ही पत्रकारिता करत गेलो, आम्ही तुमच्यापासून तुटून जाऊ. आणि आम्ही तुमच्यापासून तुटून गेलो तर आम्ही काय मरणार नाही. फक्त आम्ही न्यूज चॅनल नाही, एंटरटेनमेंट चॅनल.
बरोबर. आणि पत्रकार जे आहेत ते मनोरंजन करणारे कलाकार. कदाचित माझ्या सहकाऱ्यांना कोणाला हे नाही आवडणार, पण आम्ही पत्रकारिता सोडली तर आम्ही न्यूज चॅनल राहणार नाही. आणि कशाला राहायचं? मनोरंजन केल्यावर मनोरंजनच होणार. त्यामुळे मनोरंजनाच्या पातळीच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाशी जोडून घेणं हे आमच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना सुद्धा आज ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतोय त्यावेळी सुद्धा तुम्ही सामान्य माणसानं त्यांच्या पाठीशी उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. सत्य मांडत असताना तुम्हाला जीवानिशी जावं लागतं. सत्य मांडण्याची किंमत पत्रकाराला मोजावी लागते. आज साधा ट्रॅक्टरवाला वाळू उपसणारा सुद्धा तुमच्या जीवावर उठून जो कलेक्टरला खाली चिरडायला मागे पुढे घाबरत नाही, तो आमच्या बोमला घाबरेल का? इथल्या व्यवस्थेची जबाबदारी असेल सत्य मांडणाऱ्याच्या पाठीशी उभं राहणं. इथल्या व्यवस्थेची, सामाजिक व्यवस्थेची, सामान्य माणसाची जबाबदारी असेल. एखादा पत्रकार जीवानिशी गेला ना तर समाजातून सुद्धा आक्रोश उभा राहिला पाहिजे. कारण त्याचं घर उघड्यावरती पडलेलं आहे. त्याने किंमत मोजली आहे समाजासाठी, त्याने किंमत मोजली आहे सत्यासाठी. समाज म्हणून सुद्धा आम्हाला त्याला पदरात घ्यावं, त्याचं कुटुंब पदरात घ्यावं लागेल. तर उद्या कुठलाही पत्रकार जीव द्यायला सुद्धा घाबरणार नाही. कारण प्रत्येकाला भीती आहे. सगळेच काय जातो मरतो म्हणणारे नाही येत ना. प्रत्येकाला कुटुंबाची भीती आहे, नोकरीची भीती आहे. अशा वेळी समाजाची पण एक शक्ती पत्रकारांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. हे माझं अतिशय आपल्या सगळ्यांना कळकळीचं आवाहन आहे. आणि पत्रकारांना सुद्धा एक गोष्ट सांगायची, आपली भीती वाटली नाही पाहिजे लोकांना. आपला आदर वाटला पाहिजे लोकांना. आपल्या बूमची जर कुणाला भीती वाटत असेल ना, आपल्या बूम मध्ये प्रॉब्लेम आहे. नाही, खरं सांगतो. राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना आपल्याबद्दल आदर वाटला पाहिजे. एका पाकिटाचे धनी जर वाटलो ना, संपलं. एका पाकिटावर खरेदी केला जाणारा बूम आहे असं जर कुठल्या राजकीय नेत्यांना वाटलं तर तिथं आदर नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सन्माननीय महोदय, आमदार महोदय इथं आहेत. सर, तुमच्या लेखी आमचा आणि आमच्या लेखी तुमचा, आपल्या दोघांच्या लेखी आणि जनतेच्या प्रती आपल्या तिघांचा एकमेकांच्या बद्दलचा आदर ज्या दिवशी संपेल ना, लोकशाही धोक्यात आहे. खरी लोकशाही त्या दिवशी धोक्यात आहे ज्या दिवशी परस्परांबद्दलचा आदर आपला संपलेला असेल, आपण एकमेकांच्या बद्दलचा विश्वास संपादन करू शकलो नाही, एकमेकांवरचा वचक जर आपण ठेवू शकलो नाही, तुमचा आमच्यावरती धाक असला नाही पाहिजे. कधी उतरून येतील की? बरोबर आहे ना? पत्रकारांना सुद्धा आत्मीयता पाहिजे. कित्येक असे उंचीचे नेते बघितले, त्यांच्या समोर जाताना सुद्धा त्यांचं ज्ञान, समाजाबद्दलची त्यांची कष्ट केलेली कामं, ह्या सगळ्याचा एक आदर असतो ना. आम्ही इंटरव्ह्यूला बसताना सुद्धा पत्रकारांनी समोरच्या विचार करा, मी साधारण 23 वर्षाचा होतो. 23 वर्षाचा असताना पवार साहेबांची मुलाखत घेतली. 23 वर्षाचा असताना एवढा उंचीचा माणूस, पण त्यांनी हे पोरगं येऊन माझा इंटरव्ह्यू घेणार आहे, वाटेल ना कोणालाही? नाही वाटू दिलं.
आणि तो इंटरव्ह्यू घेत असताना जे आपल्या मनात असताना की ह्या माणसाने 5 दशक या महाराष्ट्रात काम केले, त्याच्या प्रति एक आदर असतो पत्रकारांच्या मनामध्ये. पण तो जो आदर आहे तो आदर टिकवणं, आणि आम्ही नुसतं आलो तर तुम्हाला वाटलं पाहिजे 2 मिनिट का होईना बोलतो येणं सांगून तिकडच्या दारातून तुम्ही जर आम्हाला घाबरून पळालात ना, प्रॉब्लेम, आमचा प्रॉब्लेम आहे. हे कनेक्शन नीट पाहिजे सगळे. आज मला एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या समोर सांगायची आहे. दादा गेले आता काल, मी माझ्या लेखात सुद्धा ते लिहिलं. गेल्या 3 महिन्यामध्ये 6 बडे मुद्दे मी अजितदादांच्या विरोधात केले. 6. पार्थ पवारच्या प्रकरणाच्या नंतर गुंडांना गेलेल्या उमेदवारीच्या नंतर त्यांच्यावर अतिशय तिखट शब्दामध्ये टीका केली. पण त्या भादराने एक फोन केला नाही, हो, एक फोन नाही केला, किंवा समोर गेल्यानंतर असं म्हटलं नाही विलासजी असं काम. राजकीय नेत्यांच्या मनात सहनशीलता असणं खूप गरजेचं आहे. आणि ही सहनशीलता राजकीय नेतृत्वाची संपत चालली आहे. आमच्या पत्रकारांच्या समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. कारण टीका करणं, आमची टीका ही पूर्वग्रह दूषित असली नाही पाहिजे. ती टीका तत्वाची असली पाहिजे. ती टीका अभिनिवेशातून नसली पाहिजे, राजकीय भूमिकेतून नसली पाहिजे, एका समाजाच्या हिताची असली पाहिजे. आणि जेव्हा आम्ही तुमच्यावरती टीका करू अशा प्रकारची, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे या व्यवस्थेतलं ते त्यांचं काम आहे असं म्हणून पाहिलं पाहिजे. हा कार्यक्रम जोपर्यंत आपल्याला संधी आहे तोपर्यंत बिनधास्त. माझा शब्द आहे तुम्हाला सगळ्यांना. बंद पडेल त्या दिवशी बंद पडेल का, त्याला काय मीटर कधी बंद पडू शकतं कुणाचं आयुष्यात, ते काय लिहिलंय का, त्याची चिंता नाही, कसलीच चिंता नाही. पण चला लोकांनी म्हटलं पाहिजे, कालचा शेवटचा पण त्यानं नीट केला पाहिजे. बस. आणि सुचवत राहा. कठीण आहे म्हणून रडत बसणं खूप सोपं आहे. कठीण आहे म्हणून रडत बसणं खूप सोपं आहे. पण चला एक दगड उचलणं जरा अवघड आहे. पण अवघड आहे म्हणून तर मजा आहे. उचलत राहू, दगड भिरकवत राहू आणि आभाळाला छिद्र पाडत राहू. आज अमोलजी तुमच्यामुळे मला या इतक्या विद्वान लोकांच्या समोर माझं ज्ञान पाजळण्याची संधी मिळाली. म्हणते आम्हाला ठीक आहे, आता इंटरव्ह्यू तुम्ही घेतलाय, तुम्ही ठरवा. पण जे बोललोय ना येतो, काही देखावायची गरज नाही, काही मोठेपणाची गरज नाही, काही नाही. आणि आमचं लपून राहू शकत नाही. रोज कॅमेऱ्यावर आहे. कधी कुणाला बोचतय, कधी कुणाला टोचतय, कधी कुणाला खुपतय. पण तेच आमचं काम आहे, करत राहू. आपण सगळ्यांनी पेटवलेली आहे, युबीटीची नाही, लोकशाहीची, विचारांची, प्रश्नांची, सामान्य माणसाच्या आवाजाची ती विझू द्यायची नाहीये. आपलं ते कर्तव्य आहे. कारण आपल्या पुढच्या पिढ्यांनी म्हटलं नाही पाहिजे साला नालायक लोक.